नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. चला तर मग नाश्त्याला या सर्वांनी. आज मी सकाळी केलेला इडली आणि चटणीचा नाश्ता. हे मी शूट लेट केलं आहे, त्यामुळे थोडीशी चटणी दिसते. त्यानंतर सुरुवात झाली आपल्या नेहमीच्या जेवणाची. मटकी भिजत घातलेली, मोड आणायला ठेवलेले ते मी काढत आहे. असं बांधून ठेवली मटकी कापडात की छान असे मोड येतात. त्यामुळे मी असे कापडातच बांधून ठेवते. बघा किती छान मोड आले आहेत. मटकीला असे छान मोड आले ना की मटकीची भाजी खूप सुंदर लागते. विदाऊट मोडपेक्षा मोड आलेले मटकीची खूप सुंदर लागते. हे मटकीच्या भाजीसाठी मी तयारी करून ठेवली. कांदा बारीक कापून ठेवला. कढईत तेल टाकून त्याच्यात कांदा चांगला ब्राऊन परतवायचा. एका साईडला पीठ मळण्यासाठी पीठही काढून ठेवलं आहे. एका साईडला भाजीत आता हळद टाकली, थोडासा मसाला, कढीपत्ता असं टाकून छान असं परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यात मटकी टाकायची. मटकीही चांगली परतून घ्यायचं. मग पाहिजे तेवढं पातळ भाजी पाहिजे तेवढी होण्यासाठी पाणी टाकायचं. आणि आम्ही प्रत्येक भाजीसाठी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकतो. ते थोडंसं वाटण टाकायचं. बघा अशी छान अशी भाजी इथे माझी तयार झाली आहे. दुसऱ्या बाजूला इथे मी वरणही तयार करून घेतलं आहे. भाजीवर आणि वरणावर मी छान अशी कोथिंबीर टाकून ठेवली आहे. छान लागतं. आता पाऊस बघा किती पडतो आहे ना, एकदम छान असं गार झालं आहे. इथे आता मी हे पीठ मळलं आहे. पीठ मळून दाखवलं. एका साईडला ही भाजी दाखवते परत. पीठ मळून मी बघा चपात्याही करून घेतल्या. हे सगळं झालं दुपारचं जेवण. आता आम्ही सगळ्यांनी जेवणही घेतलं. जेवण झाल्यानंतर भांडी छोट्या टोपात राहिलेली भाजी वगैरे काढून सगळी भांडी मी बेसिनमध्ये घासायला टाकली. आणि आता इथे मी ओटा साफ करते. या शेगडीला आमच्या जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाली आहे, पण खूप छान टिकली आहे. चांगलं म्हणजे गॅस शेगडी पेटते छान. आणि त्यामुळे मला ती काढून टाकावीशी वाटतच नाही. खूप चांगली शेगडी आहे. आमचा हा ओटा काळा मार्बलचा आहे. त्यामुळे साबण लावून किती घासलं तरी तो काही दिसताना स्वच्छ होतो, पण तो दिसताना स्वच्छ दिसत नाही. त्यामुळे मी शेगडी खालून वगैरे सगळं व्यवस्थित छान साबण वगैरे लावून परत साध्या पाण्याने छान असं पुसून घेते. मी पाणी ओतत नाही, कारण खालून ते सगळं पाणी बॅक साईडने गळतं. त्यामुळे मी पुसूनच घेते. आज म्हटलं सकाळपासून जरा आपण मॉर्निंग रुटीन दाखवूया. आपल्या स्त्रियांना अगदी उठल्यापासून जी कामं असतात ती काही सुटत नाही. सकाळी नाश्ता झाला, जेवण झालं, ही साफसफाई झाली, आता भांडी घासायची. त्यानंतरच थोडा काही 1-2 तास आराम येतो. मग त्यावेळेतही मी माझं यूट्यूबचं काम असेल तर करून घेते. आज भांडी झाल्यानंतरही मला वाटण बनवून ठेवायचं होतं, त्यामुळे काही आराम नव्हता. मी आठवड्याचं वाटण बनवून ठेवायचं आहे मला. त्याच्यासाठी ही तयारी आहे. ते मोठे 4 जवळजवळ कांदे मी असे उभे चिरून घेतले वाटण्यासाठी. आणि ते थोडंसं तेल टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर कांदा ब्राऊन झाला की तो बाजूला काढून ठेवायचा. आणि इथे आता मी त्यातच खोबरं किसलेलं 2 नारळांचं किसलेलं खोबरं आहे, हे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेत आहे. त्यानंतर या खोबऱ्यात मी तो कांदा टाकून दोन्ही एकत्र छान असे भाजून घ्यायचे. याच्यात तुम्ही अख्खा मसालाही टाकू शकता. आता ही पुढे क्लिप आहे ती रविवारची आहे. इथे मी चिकन चिली बनवत आहे. ते मी थोडीशी क्लिप शूट केली होती. आता चिकन चिली बनवण्यासाठी आपण बोनलेस चिकन घ्यायचं. त्यात थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकायची, कॉर्नफ्लॉवर टाकायचं, 1 अंडं टाकायचं फोडून, लाल मसाला, थोडीशी हळद असं टाकून 3-4 तास मॅरिनेट करत ठेवायचं. त्यानंतर छान मध्यम आचेवर हे फ्राय करून घ्यायचं. गॅस मध्यमच ठेवायचा, त्यामुळे चिकन चांगलं शिजलं जातं. हे बघा इथे मी दाखवते. आणि असं एक तुकडा टाकायचा, त्यामुळे तो एकमेकांना चिकटतही नाही. आणि ते चांगले कुरकुरीत तळले जातात.
चिकन पीस चांगले तळून झाल्यानंतर त्याची ग्रेव्ही बनवताना, चिकन चिली बनवताना सिमला मिरची चौकोनी कापून घ्यायची, कांदा चौकोनी कापून घ्यायचा, तसेच कांद्याची पात बारीक कापून घ्यायची. ते मी शूट करायला विसरले म्हणून मी ते सांगत आहे. थोडंसं आलं बारीक चिरून म्हणजे कापून घ्यायचं आणि लसूण मात्र जास्त टाकायचं आणि लसूण चेचायची नाही, तीही अशी बारीक कापून घ्यायची. पॅनमध्ये थोडं तेल टाकून आलं लसूण मोठ्या गॅसवर टॉस करून घ्यायचं. त्यात शिमला मिरची, कांदा, सोया सॉस, कॉर्नफ्लॉवर, ग्रीन सॉस, केचप, रेड चिली सॉस हे टाकून चांगलं टॉस करून घ्यायचं. ही मिशोवरून मी छानशी वस्तू मागवली आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल. हे कर्टनचे रॉड आहेत. कर्टनचे स्टेनलेस स्टीलचं रॉड अडकवण्यासाठी हे 2 हुक आहेत आणि ते फिक्स करण्यासाठी हे बाजूचे 2 बॉल आहेत. हे फक्त मला 126 रुपयाला मिळाले. क्वालिटी खूप छान आहे. स्टेनलेस स्टीलचे आहे ते आणि रॉड सेम मापाचा घ्यायचा. खूप सुंदर मिळाले आहेत. तुम्हाला आवडल्यास मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की मागवा. फक्त 126ला मिळाले आहेत, स्टेनलेस स्टील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.